तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझे सुवर्ण क्रिएशन या चॅनलमध्ये। आज आपण हे सुंदर असं बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू करणार आहेत। चला व्हिडिओ चालू करूया। त्यासाठी बघा आपल्याला असे 3 प्रकारचे लोकर लागणार आहे। 3 कलरचे तुम्ही एका कलरमध्ये पण बनवू शकता, ठीक आहे। त्यानंतर कटर आणि सुई लागणार आहे। सगळ्यात पहिला हा ब्लू कलरच्या धाग्याने आपण चालू करणार आहेत। बघा आपल्याला साखळी करायची। साखळी करण्यासाठी पहिला आपल्याला गाठ बांधून घ्यायची बघा, आणि त्यानंतर आपल्याला 5 साखळ्या करायच्या। 1 2 3 4 आणि ह्या 5 साखळ्या झाल्या की त्यानंतर आपल्याला आपण साखळी जिथून स्टार्ट केलेली तिथे आपल्याला एक स्लिप नॉट टाकून घ्यायचे, म्हणजे आपलं सर्कल करायचे आपल्याला गोल। हे बघा गोल करण्यासाठी इथं पहिलं सुई टाकून घेतली, त्यानंतर हा पुढचा धागा आहे हा याच्यात असा ओढून घ्यायचा। हे बघा हे आपले सर्कल झालेले आहे। हे बघा सर्कल झाल्यानंतर आपल्याला 3 साखळ्या करायच्या। 1 2 3 ह्या बघा हे 3 साखळ्या झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डबल खांब करायचे। आता हे बघा एक साखळी एक डबल खांब, म्हणजे आपले हे 2 डबल खांब झाले। त्यानंतर आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्यात। 1 2 2 साखळ्यानंतर परत आपल्याला 2 डबल खांब करायचे। एक झाला, त्यानंतर हा 2 झाले की परत 2 डबल साखळी करायचे। त्यानंतर 2 डबल खांब, 1 आणि हा 2 खांब झाल्यानंतर परत आपल्याला 2 साखळ्या करायच्या। त्यानंतर परत 2 डबल खांब करायचे। हे बघा त्यानंतर परत आपल्याला 2 साखळ्या करायचे, 2 डबल खांब, अशा आपल्याला 8 वेळा डबल खांब आणि 8 वेळा 2 साखळ्या करायच्या आहेत। आपल्याला हाच राऊंड असंच कंप्लीट करायचं। डबल खांब झाले की 2 साखळ्या, 2 डबल खांब परत करायचे आहेत आपल्याला। त्यानंतर परत 2 साखळ्या करायचे, 2 डबल खांब करायचे, 2 साखळ्या करायचे, परत 2 डबल खांब करायचे, बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे आपले 8 झालेले आहेत। आता आपण इथं स्लिप नॉट करून घेऊया। जी साखळी आपण स्टार्टिंगला बनवलेली त्याच्यामध्ये हे बघा सुई टाकायची, ही सुई टाकून पुढच्या साईडने धागा असा ओढून घ्यायचा आणि तो पहिल्या धाग्यातनं असा ओढून घ्यायचा। ही स्लिप नॉट होती। त्यानंतर एक चेन करून धागा कट करून घ्यायचा आपल्याला। हे बघा या पद्धतीने होईल, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला दुसरा धागा जोडायचा आहे। बघा तुम्ही पाहिजे असेल तर एकच कलरच्या धाग्याने पण करू शकता, ते धागे वापरून पण करू शकतात, ठीक आहे। इथे गाठ बांधून घेऊ आपण फर्स्ट। हे बघा या पद्धतीने गाठ बांधली। आता दोरा आपण इथे लावून घेऊया। हे बघा त्यानंतर आपल्याला 3 साखळ्या करायच्या। 1 2 3 हे 3 साखळ्या झाल्या की आपल्याला सेम याच्यामध्ये बघा 3 डबल खांब करायचे, 1 झाला आणि हा 2, ही साखळीचा 1 आणि हे 2 असे 3 होतात। ते हा जास्तीचा धागा हा पण यामध्येच घ्यायचा आपण।
त्यानंतर 3 खांब झाले. आता 3 साखळ्या, हे 3 साखळ्या परत सेम स्टिचमध्ये 3 खांब करायचे. 1 2 हे बघा या पद्धतीने. त्यानंतर 2 खांबांच्या मध्ये आपण 2 साखळ्या घेतलेल्या, तिथे परत आपल्याला 3 खांब करायचे पुढच्या साखळीच्या ह्याच्या. हे बघा 2 डबल खांब झाले आपले, हे 3 डबल खांब झाले. 3 डबल खांब झाल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. नंतर परत सेम स्टिचमध्ये आपल्याला परत 3 डबल खांब करून घ्यायचे. हे बघा परत पुढच्या 2 साखळ्यांमध्ये आपल्याला 3 खांब 3 साखळ्या करून घ्यायच्या आणि परत 3 खांब करायचे. या पद्धतीने हा राऊंड आपण कंप्लीट करणार आहे. हे बघा त्यानंतर 3 साखळ्या आणि 3 खांब, याच पद्धतीने आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. हे बघा आपला राऊंड कंप्लीट करत होत आला आहे. शेवटच्या याच्यात परत 3 डबल खांब लास्टमध्ये. हे 3 डबल खांब, त्यानंतर 3 साखळ्या, परत सेम याच्यात आपल्याला 3 डबल खांब करायचे. 1 2 आणि हे 3. हे बघा या पद्धतीने आपले बरोबर बघा हे पण 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर 8 झालेले आहेत आपले. त्यानंतर हे आपण जी साखळी चेन घेतलेली पहिली साखळी, त्याच्यामध्ये स्लिप टाका परत टाकून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने आणि एक साखळी करून धागा कट करून घ्यायचा आहे. हे बघा हे असे दिसेल. त्यानंतर आपण हा व्हाईट धागा जोडून घेणार आहे. व्हाईट धागा जोडण्यासाठी पहिली एक गाठ बांधून घेऊ आपण. बघा ही गाठ बांधून घेतली. त्यानंतर बघा इथे आपण जोडून घेऊया. आणि 3 साखळ्या करून घेऊ. 1 2 3. आता 3 साखळ्या झाल्या की आपल्याला बघा आपण जे 3 खांब 3 साखळ्या आणि 3 खांब घेतलेलं बरोबर त्या 3 साखळ्यांमध्ये आपण जोडून जॉईन करून घेतलेलं आहे. जोडून आता आपल्याला याच्यामध्ये 10 खांब करायचे आहेत. बघा एक झालेले साखळी म्हणजे आपले 1 डबल खांब. त्यानंतर आपल्याला 9 करायचे आहेत अजून. 1 2 2 झाले आपले. त्यानंतर 3 4 5 6 7 8 आणि हा 9 आणि साखळी एक धरून आपले 10 होतात. ते बघा 2 2 3 4 5 6 7 8 9
आणि हे 10 झाल्यानंतर आपल्याला हा जो गॅप आहे बघा, इथे एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे हे गॅपमध्ये. हे बघा, या पद्धतीने पुढच्या ह्याच्यात परत आपल्याला 10 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 आणि लास्टचा 10. हे बघा, 10 खांब झाल्यानंतर जे मध्ये आपलं गॅप आहे तिथं आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. बघा, याच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. आपला लास्टचा राऊंड पण कंप्लीट होत आला आहे. इथे 10 खांब केल्यानंतर जे गॅप आहे तिथे आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. हे सिंगल खांब केल्यानंतर आपण जी चेन घेतलेली त्या तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. हे बघा असं, आणि त्यानंतर एक साखळी करायची. हे बघा, हे असं दिसेल. त्यानंतर आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. असं फोल्ड केल्यावर असे दिसेल. त्यानंतर आपल्याला इथने हे बघा, इथने आपल्याला सिंगल खांब करायचे, स्लिप स्टिच करायची इथनं आपल्याला. हे बघा, हे असं दिसण्यासाठी हे स्लिप स्टिच केलेले आणि हे तुरे बनवायचे आहेत आपल्याला. चला बनवूया. बघा, इथून सुई अशी वरनं घालायची, खालच्या साईडने बघा असं धागा वरती घ्यायचा आहे. हे बघा, आणि पहिल्या धाग्यातनं दुसरा उरलेला धागा असं काढून घ्यायचा आहे. सेम बघा, पुढे पण आपल्याला हे टाकायचे. मागच्या साईडचा जो धागा आहे सुईत अडकून असं वर ओढायचं आहे. त्यानंतर पहिल्या धाग्यातनं दुसरं काढून घ्यायचं आहे. बघा, याच प्रकारे सेम पुढे पण आपल्याला हे बघा या प्रकारे बघा नेक्स्ट सेम असं घालून धागा वरती घेऊन आल्यानंतर आधीच्या ह्याच्यातनं काढून घ्यायचं आहे. लास्टचं हे बघा असं अशा प्रकारे आपल्याला स्टिच करायची, स्लिप स्टिच. हे असं दिसेल साखळी आपल्याला. त्यानंतर आपल्याला 5 साखळ्या करून घ्यायच्यात वरती तुरा बनवण्यासाठी. 1 2 3 4 5. ह्या 5 साखळ्या झाल्यानंतर अजून एक करायची जी आपल्याला सोडून द्यायची. हे बघा, आता ही 6वी साखळी सोडून आपल्याला 5व्या साखळीमध्ये पहिला एक खांब करून घ्यायचा आहे, सिंगल खांब. हे बघा, एक साखळी सोडून आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे पहिलं. हे बघा, सिंगल खांब झाल्यानंतर आपल्याला हे 4 चेनमध्ये स्लिप स्टिच करायची. हे बघा, या प्रकारे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे पुढच्या 4 साखळ्यांमध्ये. हे बघा, हे स्लिप स्टिच झाल्यानंतर इथे आपल्याला धागा ओढून हे बघा या पद्धतीने दिसेल. या पद्धतीने आपल्याला एक तुरा झालेला आहे. आता एक तुरा झाल्यानंतर सुई आपल्याला इथे खाली बघा इथे टाकून खालच्या साईडने धागा ओढून घ्यायचा आहे, स्लिप स्टिच करून घ्यायची एक.
हे बघा, एक स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला परत 5 साखळ्या करून घ्यायच्या. 1 2 3 4 5 आणि एक एक्स्ट्रा 6. हे बघा, 6 साखळ्या झाल्यानंतर एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला एक खांब करून घ्यायचा आहे, सिंगल खांब. त्यानंतर आपल्याला स्लिप स्टिच करायचे पुढच्या 4 साखळ्यांमध्ये. एक झाली, 2 3 आणि ही लास्टची 4. हे बघा, 4 झाल्यानंतर आपल्याला सेम परत इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने होईल. स्लिप स्टिच करून घेतल्यानंतर आपल्याला इथून असं धागा कट करून घ्यायचा आणि पुढच्या साईडने ओढून घ्यायचं आहे बघा. आणि आता हा धागा आपल्याला इथनं हाईड करायचा आहे. बघा, इथे धागा आल्यानंतर आपण इथं हाईड करून टाकू त्याला. या प्रकारे हे बघा, या प्रकारे सुंदर असे बटरफ्लाय होतात. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.